गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी. जया सागरचं गाजतं या नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड. हे जया सागरचं गाजतं या नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव. एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट. चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी. गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ. काय नाही बघ, आज सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत ह्या कंपनीत जा, त्या कंपनीत जा, ह्या कंपनीत मुलाखत दे. 5-6 कंपन्या झाल्या, कुठं सुद्धा जुगाड लागलं, कुठं सुद्धा काम मिळालं नाही, नुसतं डोकं बधीर झालं. तुझं काय झालं रे? काय माझं तरी व्हायचंय, त्या कंपनीत गेलो, अशा 5-6 कंपनीत गेलो, प्रश्न विचारलं, चांगलं आनंदात हसले, माझ्याकडे बघून हसले, पर्सनॅलिटी चांगली आहेत म्हणली, परत म्हणली कळावतो. दिवस गेला. कवा कळवायची न काय. बरं अर्जुन, तू पण गेलता ना मुलाखतीला, तुझं काय झालं? गेलो रॉकी, पण काय लांबळ लागली होती. मैदाळी मोठी इंटरव्ह्यूला आलेली सर्विस. इंटरव्ह्यू? बर. आणि मग ती बघूनच मी तर माघारी. का? आता काही नोकरीचा विषय डोक्यातनं काढून टाकला. नकोच म्हणलं आता ह्या नोकरीच्या नादी लागायला. आता माझ्या डोक्यात एक विचार आहे. रॉकी, काय करायचं काय आता? माझं तर डोकंच बंद झालंय, बुद्धीच बंद झाली, काय करावं काय नाही. यार, तुमच्या बुद्ध्या भरमिष्ट होऊ देत नाही. माझ्या डोक्यात काय विचार आहे हे तुम्हा दोघाला सांगतो. काय काय? बाबा, असलं ना बाबा आपल्याला जमणार काय? हे मी काय म्हणतोय, कुठं बोंबलत फिरतो, देऊ की एकदा साथ. म्हणजे अर्जुन म्हणतोय तसं करायचं का? हा, देऊ की एकदा साथ, बघू तर. माझ्या विश्वास ठेवा. चला, उद्यापासूनच लागू कामाला. मग आता काय, अरे शुभ काम में देरी कशाला? चला, रात कशी तरी उजळू. चला. चला बाय, जागरण 2 दिवसावर आले, तोंडावर आले, ह्यांना लावलंय माणसं सांगायला. आपण बी बघाव कुठल्या कुठल्या सवासनी सांगायच्या. परत बाया गावाकडले बायांचं असतं, ही रुसली ती रुसली, भाकरीला 2-4 बाया सांगावं लागत्याल. चलायला वाईट टाकून जीव गेला इकडे तिकडे फिरून फिरून. फिरायचं तरी कुठं कुठं. थांबा थांबा, दिसलं का? निंबणीच्या जागरण गोंधळ आहे. कवा? उद्या. हा, एक काम, तेवढं काम करायचं महत्वाचं. म्हणजे वकळच न्यायचं. द्यायचं काय नाही की. चल चल. नका नाही ते उद्योग डोक्याला करू नका बर का. गावलं फिवलं तर बर का, आपण जबाबदार नाही सांगतो त्याला. हा, काय मुकाय का काय? काय कोण नाही तो चला म्हणतोय. काय हा न झटका म्हणते ह्याच्या डोक्याने, तर जाऊन दे, आपली बी दलिंद्री हटल की. चला, पण इकडे तिकडे बघा. थांब थांब जरा. चला म्हणजे की चालला टाकतो अंडवर करून. कोण बघतंय, इकडं नाही बघतोय मी. बघतंय. इकडं बी कोण नाही. चला, चला, चल लवकर, मी चल, लक्ष चल. ठेवतो. चला, आवाज हळू, करतो सावकाश. पायाचा. चल, चल.
धर धर थांब थांब थांब. थोडा लवकर मी लक्ष ठेवतो. वळला का डोक्यावर पडलेल्या याला का हत्ती सोडायला लावला असता तुम्हाला चोराय तर काही केलं असतं रे. उलका पडलीशे ते झालं की झालं रोकीचं. का? चल चल मोरू, चल 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 लवकर. चल चल. चल बाय बोकडाला खायला तर टाकले मरणाची कामं पडल्यात बाय आता म्हणलं पाणी पाजावं त्याला भया बोकड कुठं गेलं असं नक्की बोकड सुटलं बिटलं का काय सुटून गेलं असेल कुठं नक्की चल बाय बघावं लागन मला कुठं गेलं असेल बोकाड नक्की कुठं सुटून गेलं का कोणी चोरून नेलं काय माहिती अयो लय अवघड झालं बाबा आता नेंबर काय मला सोडत नसतंय एवढं मोठं पैसे दिला जागरण तर उद्याच या कुठं जावा बाया कुठे गेला असेल नक्की बोकाड उद्या माणसं येतात एवढी मोठी जागरणाला अयो बया कुठं गेला असेल नक्की बोकाड कुणी नेलं चोरून का कुठं निघून गेलं कुठं हुडकायची मी नंबर तर म्हणन तिला एक काम सुद्धा धड जमत नाही माणसं सांगायला उद्या जागरण गोंधळ नक्की नेलं असेल काही बोकाड गेलं असेल कुठं बरं लय डोक्याला वैताग झालाय बा आता मलाच बघावं लागेल कुठं तरी कुठं गेलंय कुठं नाही बोकाड एवढं मोठं पैसे दिलेत बोकडाला लय अवघड झालंय बाबा हे, लक्ष द्या बरं का इकडे इकडे लक्ष द्या. माझं समजा बोकडाकडे लक्ष आहे काळा त्याचा कुळकुळीत समजा कलर करून कर टाकतो. काळा नाही. काळा कुळकुळीत कलर कर काय लय एक बडबड नंबर करू कर, नको. खूप बोलकी चालत नाही, बोलू द्यायचं नाही ही साईज झाली रे हिला लाव पटकन. मी काय सांगतोय काय एक शब्द मात्र डोक्यात ठेवायचा दोघांना बी हा. या तिघातच फक्त माहिती काळकी राहते इकडं तिकडं जर का वार्ता झाली तर सांगितलं नाही म्हणचाल आम्ही काय येड आहे का रे तुला वाटतोय का या बोकाड काळ कुळकुळीत केलं आम्ही सांगायला येड आहे काय मार खायला हा एका दिवस जातो चुकून शब्द म्हण म्हणून हे डोक्यावर पडलंय बरं ऐका तेरी बी चूप मेरी बी चूप कोणाला काही बोलू नका पण कानाला आता महत्वाचं एक राहिलं त्याच्या पोटा पाण्यासाठी त्याला चारायला बरोबर आहे हा चार आहे ना. चला हळू 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 चल थांबा मी बघतो या पाठीमागे चला. हे बघा बोकडाचं पोट भरत आले गच एकदम बोकडाचं पोट भरलं आपल्याला किंमत बी सांगायची ना जास्त वर्गाच्या वर्गात 15,000 शिवाय खाली काहीच नाही 5,000 तुला 5,000 मला 5,000 मला ओकेच होईल ओके. आपला. हा, हा. ओके कलर तर ओळखू येत नाही ना नाही 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 ओके आला का खाकी पाडदिशी इथला का आम्हाला इथं पैसा नाही जवळ बया बोकाड बघून बघून कटाळा आला कुठं गेला असेल बोकाड नक्की किती हुडाकलं बाया दम लागला हुडकू हुडकू मला बोकाड बया हे बोकाड तर माझं दिसतंय ना ह्यांच्याकडे कसं काय बोकाड ही बघावं लागतंय मला काय नाही बरेन बाय अहो तुम्हाला लाज बीज वाटते का नाही जरा कुणाला कुशाल बोकाड घेऊन आलाय माझं तुम्ही हा अहो जागरण गोंधळ आहे माझं उद्या मी 10,000 बोकाड घेतलंय ही का डोक्या बिक्या पडलाय का काय तुम्ही मेंबरीन बाई डोकं पडली म्हणजे माझंच बोकाड आहे ती मी किती हुडकत होते नाही नाही त्या मेंबरच्या गोळ्या संपल्या तशा तुमच्या बी संपल्या काय तुम्हाला बोकाड दिसतंय का कलर काय? दिसतोय का बोकडाचा काय म्हणताय तुम्ही हा केला का नीट बोकडला का तुला बोकड बी धरायला नीट काय काय म्हणलं तुम्ही ही बोकड कुणाचं आहे? आमचंच बोकाड आहे ओ देवा उचल रे उचल आम्हाला म्हणजे आम्ही चोर वाटलो तुम्हाला चोर अहो आमचंच बोकाड नव्हतं तुम्ही काय करावं करताय व्हय? ही एक तोंडावरनं चोर वाटेल ही महा चोर वाटेल मी रॉकी चोर वाटतो तुम्हाला तुमचं कारनामा माहितीत की सगळ्या गावात नाही 100% मेमरीन बायच्या डोक्यावर परिणाम झालाय डोक्यावर पडलेले आहेत मला तर वाटतं 100%. रॉकी भाऊजी काय बी म्हणू नका बिनकामाचं तुम्ही चोर ती चोर वर्षीर जोर आहे कधी घेतलं बोकाड तुम्ही विकत कधी घेतलं दिवसापूर्वीच घेतलंय कसला कलर होता बोकडाचा तुमच्या बोकडाचा कलर तर काळा पांढरा होता डोळे मिठायचे का फुटल्या डोळे का डोळ्यावर पडलाय खाली कसला कलर बोकडाचा कसला कलर हो वरून काळाच कलर आहे ह्याचा मग लाजा वाटतात काय आम्हाला आम्हाला आवाज चढून बोलताय
तुम्ही कोण आहे? मी नेंबरीन बाई आहे. आवाज चढून बोलला का अजिबात? घरी मेंबर इन बाय इथं काय आहे आमच्या बोकडापाशी हा तुम्ही का घेतलं बोकाड? सांगा का दिसलं सकाळीच आणलंय लोणंदच्या बाजारावर तिघांनी 3,000 रुपये केलेत. म्हणलं शेळी पालन धंदा चालू करू पण आमच्याकडे 90,000 होत, त्याच्यात फक्त बोकाडच आलं. तुझी काय वाचा बसली काय किती 3,000 दिलं मग सांग सांगतोय की आपल्याला शिळे घ्यायला पैसे कमी आहेत त्याचं काय? हा अहो उलट मेंबर इन बाय आम्हाला हो का नुसतं 9,000 आमच्याकडे होतं, त्याच्यात बोकाडच आले आम्हाला शिर्डीचा. लोक जगून द्यायला ते रे जगून द्यायला ते आपल्याला काम दादा करत नाही म्हणून नाव ठेवतात. आता शेळी पालन करावं म्हणलं पैसे साठवून तर चोरीचा अहो रॉकी भाऊजी तर चांगली आधी करावं लागते मग लोक नावं ठेवत नाही. पण माझं सागर भाऊजी तुम्हाला काय सांगायचंय? अहो माझं जागरा नाही उद्याच्याला आणि बोकाडच नेलंय कुणीतरी चोरून. बघा आता नंबर आल्यावर इतका बदड बदड बडवेन ना मला लय अवघड झालंय अहो माझं. ऐक की रॉकी कसं आहे काय आम्ही काय करू त्याला सांगा मग आता काय म्हणून मला वाटलं हे आमचंच बोकाड आहे म्हणून तुम्हाला बोलले मी एवढं. असू द्या असू द्या कसं आहे माहितीये का रॉकी, मारायची दुनियाच नाही. चांगलं वागायला लागलो तरी नावच बस ठेवायची. बस कळलं म्हणला ते बी अहो पण आता काय करू हो मी? नंबर आल्यावर तर लय हानीन मला. आम्ही काय काय आम्ही हात तुम्हाला हाणलं मग रडू का आम्ही? बया किती अवघड झालंय. नेंबर तर माझं कातड काढीन आता आल्यावर. जा झाला माझा बोकाड नेणार आता त्याचं वाटोळ होईल. भीक मागत हिडन असं गावात. भीक मागत तरी भीक सुद्धा देणार नाही कोण त्यांना. आपण मेंबर इन बाय तिकडे नेलंय ते बघा की आम्हाला काय घेणं देणं अहो आहे. पण मी म्हणते तुम्हाला. हा मग मला वाटलं होय मी काय म्हणते काय बोकाड दे की तुम्ही मला. अयो याडफीट लागला काय तुम्हाला? अहो मी पैसे देते की तुम्हाला रोज. अहो मेंबर इन बाय आम्ही आता शिकत धंदा चालू केला या बोकडाचा आणि शिर्डीचा. हो का त्याच्यात आमच्याकडे 90,000 रुपये होत, नुसतं बोकडच आलंय. आम्हाला उलट शिर्डी आणायची त्याला पैसे कमी पडलेत. अहो पण मी 10,000 रुपये रोख देते की तुम्हाला. 10,000 तुम्ही परत चालू करा धंदा तेव. बरं ऐका ऐका. आता तुम्ही आमच्या जवळचे आहेत काय, तुम्ही आमच्या नडी आडीला उपयोगी पडता हा. आणि आम्ही तुमच्या पडतो कामाधंद्याला मदतीला. आता ही बोकाड आम्ही मग आणले 9,000 तुम्हाला देतो 10,000. अयो अहो ये पण माझी असू दे थांब, मी सांगतोय आपल्या साहित्य मग मी काय करीन हा. तुम्हाला 10,000 देतो, हं. पण आमची एक अडचण गरज पूर्ण करावी लागेल. काय हो? आम्हाला एक शिर्डी घ्यायची, हा त्याला आम्हाला 5-6 हजार रुपये तरी लागतील, आम्हाला कमी पडते. एक्स्ट्रा हा. एक्स्ट्रा होय. हा बोकडाचं 10,000 देऊ हा आमचा धंदा चालू झाला हा 16-17 परत. हा परत देणार का? नक्की आहे. पण मी काय म्हणते अहो हे मी बेशी लावून पैसे मला कानातलं करायला ठेवलेलं. हा. पण ही गोष्ट तुम्ही कुणाला म्हणू नका बरं का. काय करू आपल्या चौघातच राहू द्या. अजाबात आम्ही कुणाला काय बोलणार नाही. मला विचारायचंय एवढी शर्ट करते ते इथं हा. हा? आमचं बरं तुम्हाला दिसलं आम्ही घेतलेलं बोकाड चोरलं म्हणून. हा अहो म्हणलं आपलं तुम्हाला ते असं टेन्शन होतं ना जरा माझ्या डोक्यात. होय ना बरं चला 10,000 इथं देतात कसं करताय पटदिशी घेऊन जाऊ बोकाड लगेच. अहो बरं की कोणी ऐकन. हा डोकं हा तुम्ही घरी या लगेच. हे बोकाड नेऊ का मी आता? नेऊ का म्हणजे घेऊन येऊ आम्ही घरी चला पैसे द्या ना. हे कुणाला म्हणू नका. आधी 6,000 माझं लगेच द्यायचं तुमचा धंदा चालू झाला की. आणि कोणाचं बोकड होतं कुठलं कुणाचं बोकड तिथं म्हणते कोणाला आम्हाला काहीच माहित नाही बोकड हा, काय असं होतं दाखवायचं. म्हणून नको म्हण. हा राईट हा. टाळी हे बाय माणसाला आम्ही जर सावध लांब असतो. चला मग पैसे देते लगेच. चला, पट. चला, लवकर. लगा उगाच लगा 15,000 बोलला लगा. हा 20,000 म्हणला असतं बरं झालं असतं. हा 15,000 कसं म्हणली? शिर्डी घ्यायची की आपल्याला? अरे काय मेंबरीन काय बँकेत पैसे काढून आणा गेली काय तवा हे काय आले 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 या, आले या. काय बाबा धंदा करणं गरजेचं आहे खरं. काय ते बिझनेस आपल्याला पटकन हा ते बोकडाचं 10,000 रुपये आणि तुमचं 15. हा द्या वालकाकडे तुमचं 5,000 रुपये पण दिल्यात. हा पण हे माझ्या कानातल्यासाठी ठेवलेला अहो पैसे मी. आमच्या विश्वास आहे का नाही मेंबर इन बाय? कशाला आले कोणाला काय म्हणते देताल ना मेंबरीन तुम्ही पण नक्की. बघ आता ह्या शब्द दोघांनी नाही ना दिलं मी देणार. हा हा हा. आणि जागरणाला आम्ही जेवायला 2-2 पळ्या वाढवून वाढायच्या आधीच सांगतोय. हा हा. हा वाढणार की तुम्ही घरातलीच माणसं होय म्हणले. ना नाही तर रस्सा रस्सा द्यायचा मग काय तेव्हा? ठेवचा आत पाहुण्यांना. आणि आता तर नीट लक्ष द्या परत माणसाला आणि कुठं तुम्हीच नेलं काय म्हणून आज आता इथं खुर्ची टाकून बसते मी. काय तुम्ही खुर्ची टाका कोच टाका बेड टाका काय करायचंय आम्हाला. हे चला कामाला जायचं आपल्या पाठीमागे चला जावं लागेल. बाजार आहे आज इकडे.
मेंबरला कळाय नको ही गोष्ट, नाही तर लय अवघड होईल. सरपंचाची पोल्ट्री आहे ते कसा धसका केला डोक्यानं. हा तेच आपल्याला करायचंय. हा. आता उन्हात आणायचं तो कुत्रा सुद्धा नसतो तिथं. फक्त द्यायचं नाही, चालाकी महत्वाची. हे तुमच्या दोघांचं काम. मी तर सांगायच मी काय साथ सोडणार नाही. आणि कानाच्या सुद्धा समोर जाऊन काहीतरी उगच काहीतरी बकलायचं नाही. हे तिघातच माहिती. हा. हे फक्त डोक्यात ठेवायचं. म्हणजे रोखे ही तर बी चोरी करायची बाई. हा आता तुला चोरी चोरीच करतोस कसा सारखा म्हणतोय, कसं काय बोलतोय. काय आता काय हा काय करायचं मग आता. आपलं कसं सुधारणा होईल ते बघायची. बरोबर बरोबर. हा चला हळू चल. कोण आहे का बघी. हे बघा आताच नीटनीटकं बघून घ्या. दिसलं का. इकडे या पटकन. रॉकी सागर आता सांगताना नीटनीटकं सांगतोय. नीटनीटकं बघा. ह्यातल्या एवढ्या भारी भारी कोंबड्या आहेत. पटापट उचलायच्या आणि पहिलं आपलं निघायचं. ओके. ओके. ऐका मी दारापाशी थांबतो. चांगल्या चांगल्या कोंबड्या बघा तुम्ही. हा थोडं बघतो नाही का. नाही ना कुठ. नाही ना या चला. हे पटकन शिरा का लईच पोर घालाय. गप चल. ए आता हो का गाड्या. सागर रॉकी तुम्हाला व्यवस्थित सांगतो मी. आता जेवढं डोकं चालतंय तेवढ्या पद्धतीने मी तर करतोय. आता ह्या कोंबड्या बी कशा कळणं ढापून झोपून काय कळणं तुमच्या सुधारण्यासाठी मी करतोय. वाडा. हा करतोय का नाही. बरोबर. की तुम्ही बी मार्गाला लागलं पाहिजे. एवढं शिकून सवरून काय आपलं आहे का लक्ष कुणाचं. बस, तुझं कौतुक केलंय झालं. राहिलं बाकूला तिसरंच काय तर आहे का. कोंबड्या डापल्यात हे आपल्यालाच माहित आहे. हा हा तर- बिझनेस बिझनेस काय तर दाखवायचा कोंबड्याचा करतोय काय. म्हणून त्या गाडीवाल्याला तुला फोन करायला लावलाय. केलता का फोन त्याला. अरे आपण कोंबड्या पाहायच्या आधीच मी फोन केलता. शबास एक नंबर डोकं. ह्याला डोकं. म्हणायचं डोका. हा आणि काय म्हणलं माहितीये का, काय ही माझ्या डोक्यात आयडिया काय, हम्म. त्याला म्हणलं अख्खं पॅक करून द्या. हा. आमची जेवढी मोकळी हा. जागा आहे तेवढी. आमच्या लय नाहीत 40-50 कोंबडे आहेत. रामभाऊ तात्याला मी बोललोय सकाळी. हा हे तुमचं पटांगण द्या. हा आणि ते पुढे आम्ही जाळी मारतो. ह्याचं काय भाडं देता येईल. चालतंय की. ओके केलाय. कोणाला रामभाऊ तात्याला हा, काय. हा. हा आपलं सगळ्यात एक यावं काय असेल ती. हा हा. डापा डापी मला पण आपण कोंबड्याचा व्यवसाय दाखवायचा. मग ओके. हा मग. करते जाळीवाल्याला फोन. अबे, ए, थांब, थांब, थांब. असं काय कशाला यायला लागली इकडे. म्हटलं बघावं काय चाललंय ह्यांचं तुमच्या तिघांचं. काय चाललंय मग. दिसतात मला. मग काय चाललंय कसं विचारताय मग. बिझनेस चालू केलाय आम्ही नवीन. मग आताच कोंबड्या आणल्यात बाजारात. इथं 25 आणि आतमध्ये 30. हा मोठा आता बिझनेस. नुसता पैसा कमवायचा काय रोकी. नुसतं पैसे. अर्जुन दादाने आयडिया दिली. डोकं सगळं. म्हणलं आता काय कुठलं कसल्या कामाच्या भानगडीत पडायचं नाही. हम्म. फक्त पैसा कमवायचा. ती माझ्या डोक्याने कमवायचा. नुसता बिझनेस करायचा. रामभाऊ तात्या बी म्हणलं आम्हाला घ्या म्हणलं आपलं पटांगण नाही घराच्या बाहेर आपलं तिथं राहते तिथं करा व्यवसाय चालू. हा चांगलं की मग सुधारणा करता येते. हा चांगली आहे प्रगती चांगली आहे. चालते चांगली, चालते. हा चांगली. हा
लागल्या तर जाहिरात करा जरा गावात नवीन बिझनेस चालू केलाय म्हणा त्यांनी. हा अरे त्यांना सवय नाही अजून शांत बसायची. ग बसा कळतं का नाही तुम्हाला माणसं बोलतात ती मार दे ना. बघ आम्ही असं शिक्षण देणार आहे कोंबड्यांना. मग साध्या सुद्धा कोंबड्या नाही त्या बाजारात आणलेल्या. मग लय मोठी प्रॉपर्टी हा 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 चालतंय. लय भारी काम आहे. पण हे कुठं होय कुठं निघाला तुम्ही? मग सरपंचांकडे त्यांच्याकडे चालले आता. बरं बरं ठीक आहे. हा या या हा. माझ्या तर अंगावर काटा उभा राहिला. माझ्या काळजाचं पाणी झालं ती. कशा पाय काटा उभा राहिला? कशा पाय म्हणजे मला वाटलं ऐकलं का काय तिने ढाकलेलं अशा ताईनं. मला वाटलं काय कळलं का काय गावात. का तुम्ही असं दोघं बोलला की माझ्या मनानेच बीपी वाढते. तुम्ही भेट जाऊ नका मी असलो. काय त्या झाड्यावर लाव फोन लागा. अरे एक दिवस तुला लक्ष ठेवा येत नाही आणि एक दिवस कुलूप नाही लावलं तर कुशाल तू फिरतीस काय इथं 50-60 कोंबड्या चोरीला गेले त्या काय करत होती तू? आता काय रात्री बाय माणूस येईल का इकडं? तुम्हाला कळत नाही गावातली 2-4 पोरं लावायची इथं ओळखीची. दिवसा गेल्या त्या दिवसा गेल्या त्या. तू लक्ष ठेवून नाही राहता येत नाही तुला. ते माझी कामं बघू का काय बघू म्हातारा माझी? माणूस राहिला असेल तिच्याकडून कुलूप लावायचं तू लक्ष नको द्यायला सकाळ संध्याकाळ. आता त्या कोंबड्या कुठे गेल्या ते बघा पहिल्या. बरं बघू त्याचा तपास लाव कसं बघ गावत नाही तीच बघतो की अहो सरपंच तुम्ही येत आहे होय. काय होत आहे तुमचं माझं तुमच्याकडे काम आहे. अहो काय होत आहे? अहो सही घ्यायची होती मला. सईचं बेच राहू द्या. सारखं काम काम की नुकसान झालं ते बघा पहिलं. अहो कशाचं नुकसान झालंय तुमचं? आता काय सांगायचं तुम्हाला अशात आहे. अहो 50-60 कोंबड्या गेल्या चोरीला आमच्या. होय. आता काय सांगायचं तुम्हाला? अहो मी रॉकी अर्जुन दादा आणि सागरला बघितलं होतं बाय कोंबड्या घेऊन बसताना. ते म्हणले नवीन बिझनेस काढलाय आम्ही म्हणून. कुठं बसलेत? रामभाऊ तात्याच्या तिथं बसल्यात. अहो ताई तुम्ही उद्या या, तुमची सही मी उद्या देते. बर बर चालतंय. हा मग या तुम्ही आता. हा. होय व आपल्या तर कोंबड्या नेल्या नसतील. शक्यता आहे सांगता येत नाही का आपण जाऊन बघून येऊ. नाहीतर अशी पण गावावरून गोळून टाकलेली इथं. बघूच आपण जाऊ. सापडल्या आपल्या असल्या तर असल्या चल बघून तर येऊ. चालतंय. आई कोंबड्यावर लक्ष ठेवा बरं का. आणि दार लावून घ्या आम्ही गेलो की. हा हा लका ए तू सरपंच कस काय आलं? जायवाला फोन लाव म्हणलं तर सरपंच कस काय? काय आपण कोंबड्या विकायला सुरुवात केली कळलं काय त्यांना? काय सरपंच बाय? बरं झालं का नाही अशा त्यांनी सांगितलं आपल्याला. रामभाऊ तिथे तात्या तिथं बसल्यात बरोबर. मग काय तर काय झालं? काय झालं? कोंबड्या ही धंदा सुरू केला का आता? विकत आणून ना मग आताच बाजारावून आणलेत आपण. कुठल्या बाजारात आणलं? आमच्या पोल्ट्रीच्या बाजारात नका कुठनं. आमच्या पोल्ट्रीतल्या कोंबड्या चोरल्या गेले त्या आणि ती तुम्ही चोरले त्या असं आम्हाला म्हणायचंय. कोण म्हणलं तुम्हाला पण? आमच्याच पोल्ट्रीतल्या कोंबड्या येतात दुसऱ्या कुठल्या येते कशावरनं? आमच्या कोंबड्या आम्हाला ओळखी देत नाहीत वय. कशावरनं म्हणताय तुमच्यात कोंबड्या आहेत? कशावर आमचेच त्या कोंबड्यांचा कलर बघा की काळा पिवळा ती खरडी. आमच्याच कोंबड्या आहेत ह्या. ओ ह्या अख्ख्या भारतात काय तुमच्यात कोंबड्या आहेत वय ह्या एकाच कलरच्या? असली कोंबडीच नाही गावात कोणाकडं. काय सांगायला लागलाय तुम्ही? हा तुम्ही सांगा. आमच्याच येतं तुम्ही चोरून आणल्या तर काय बाकीचं कशाला बोलताय तुम्ही? बघा बाबा काय म्हणतात सरळ बघा. सरळ आम्ही म्हणतो तुम्ही आमच्याच पोल्ट्रीतल्या चोरून आणल्यात ते आम्हाला बाकीच सांगू नका काय. सरपंच आम्ही जर देतो म्हणून आमच्या तिघांची काय बदनाम करण्याचा प्रयत्न काय करू नका. बरोबर आहे. सांगतोय. तू गपला का? इज्जत बदनाम तुला काय करायला माहित ती नाही? इज्जत कमवायला लागते आधी. थांबा थांबा सरपंचीन बाय सरपंच मला सांगा माणसाचे चेहरे कसे असतात रे? बरोबर की 7 चेहरे असतात. ही तर काय कोंबड्या येते कोंबड्या. अख्ख्या दुनियेत 7 असतात. एका गावात नसतात 7. आणि मग कोंबड्याची एक नसते मग हा? कोंबड्या कोंबडीच ना अख्ख्या गावात अशी कोंबडी दाखव मला कुठली कसं सुद्धा. काय ह्या असल्या कलरच्या कोंबड्या गावात किती दाखवतो मला? नाहीच कोंबड्या हा नाहीच. ऐक की मला काय म्हणायचंय रॉकी माहितीये का? ती काय म्हणाय ना काय? आपण काम करायला लागलोय ना हा ती लोकांना बघवाना जळते ती आपल्या. हम्म. बघितलं का बोलणे रॉकी एवढं मोठं केलंय हिंद आपण तिघांनी आणि आपल्या डायरेक्ट चोरी चाळ. बाया 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 लयच मोठं केलंय. दिवस रात्र आम्ही ये म्हणून हिंडत असतो. हाय का नाही व? काय यांच्या कृपेमुळेच की तुम्हाला माहितीये का तुमच्या कृपेमुळे आम्ही तसले गुरांना मुरगास करते का नाही तसल्या 10-15 बियागा दर महिन्याला भरून ठेवतो या. होय ना यो हो. हा. खरं का काय? कृपाच तेवढी तुमच्या. अरे काय अर्जुन तू सकाळी संध्याकाळी ते 50 रुपये सकाळी बरं. संध्याकाळी ये आणि तू लागल्या आमच्या कृपा करायला. होय बघ ती जाऊ दे खरंच घेतलंय होय आणि मग? विमान तुम्ही.
आणि तुम्हीच घेऊन दिलं नाही म्हणा आम्हाला जत्रेतलं. अरे काय लाज जरा लाज तोंडाला येईल ती बोलून दाखवताय. ह्या बघा लय झालं तुमच्या मग असं आल्यापासून आम्ही ऐकतोय. आमचा विश्वास जर बसत नसले तर तुम्ही त्या मेंबरीन बायला विचारा. आम्हाला कोंबड्याचा व्यवसाय करायला पैसे कमी पडत असेल तर आम्ही मेंबरीन बाईकडनं पैसे खरंय कुठं आहे मग रॉकी तू कुणाचं बी नाव घेऊ नको बरं का गावातलं. अहो खरं बघा 100 वर्ष आयुष्य मेंबरीन बाईला आले का नाही बघा. काय होईल बरी बाई हो हे काय चाललंय नक्की तुमचं. काय बघा की आता एक सांगा आम्ही तुमच्याकडनं व्यवसायासाठी पैसे घेतले होते का नाही सांगा फक्त. हो घेतलं होतं की. बघा बस का काय पाहिजे पुरावा अजून कसलं पैसे घेतलं होतं व्यवसाय करायला. मग आमच्या पोल्ट्रीतलं कोंबड्या आणून चोरायचं नाही ते ऐकायचं ते होय. अहो ती जाऊ दे मी तुम्हाला किती उशीर झालं हुडकत होते. कशाला. अहो आमचं जागरण आहे ते तुम्हाला कुंकू लावायला ते सवासनीचं मी. होय का. आता काय करता इकडे ही काय पोल्ट्रीतल्या कोंबड्या चोरून आणून ऐकते ती कोणी हे काय तिघ जणी. त्यांना मी सांगितलं बरं का मेंबरीन बाई की हो का त्यांनी व्यवसायासाठीच पैसे घेतले. बस का बस हा? आमच्या बी कोंबड्या चोरीला गेलेत म्हणून आम्हाला संशय येतो ना यांच्यावर. काय तुम्ही पण शर्टांच्या व्यवसायासाठी पैसे घेतलेलं. काय सांगू त्या शर्टाचं बाबा सांग रे काय सांग त्यांना काय प्लॅन होता. अहो वहिनी हो का तुम्हाला सांगतो आम्ही तुमच्याकडनं पैसे घेतले हा. बरोबर हा. आहे बोकाट देऊन पण झाला काय विषय आम्ही तिघांनी विचार केला शिर्डीत इन्कम किती महिन्याला असतो 6 महिन्याला हा. बरोबर ना मग आम्ही काय केलं म्हणजे झटका झाला पाहिजे थोड्या दिवसात जास्त पैसा मग ते आम्हाला डोकं कळलं आम्हाला कळलं लोकांकडनं की कोंबड्यात चांगला पैसा आहे 4 दिवसात कोंबड्यात पैसा होतो बस आम्ही तुमच्याकडनं घेतलेले पैसे हे पहा ह्या कोंबड्या थोडक्यात आम्हाला काय सांगायचंय आम्ही व्यवसाय चेंज केला का आम्हाला स्वातंत्र्य नाही का आम्ही काय बी व्यवसाय करू पण तुमचं पैसे फुकट वापरलं कुठं सांगा बरं. ही सगळं आमच्या आरोप करते की आमच्या पोल्ट्रीतल्या कोंबड्या चोरल्या. आता एका कलरच्या एवढ्या कोंबड्या असू शकतात का एका कलरच्या कोंबड्या किती दाखवतो मला. हो असतात की. मग तुम्ही हे सांगा सांगा मला आता अख्ख्या गावात आमच्या पोल्ट्री सारख्या कोंबड्या आहेत का कुठं. आहेत का म्हणजे बघा नाही अख्ख्या गावात आहेत का सांगा बरं. तुमचं बी खरं आहे ती बी आपली तुम्ही बी आपलाच घ्यायचं समजून एकामेकाला. आता कसं समजून घ्यायचं 5-50 कोंबडी नाही पोल्ट्रीत. हो की पण आम्ही तुमच्याकडनं व्यवसायाला घेतलं का नाही बस एवढं सांगा त्यांना. हो घेतलं की त्यांनी पैसे घेतले बस माझ्याकडे. संपलं. तुम्ही काय म्हणला चोऱ्या करा आम्हाला याड लागलं नाही बघा उतरलं तर आम्ही मग डेंजर माणसं आहे आम्ही. आपणच कम्प्लीट करून मग टाकू. कंप्लेंट काय करायची कोंबड्यासाठी चोराच्या उलट्या बोंबा कसं चोऱ्या? आमच्यात चोरून आमच्या आता चोर म्हणायचं नाही आम्हाला काय तुम्हाला पुरावा दिलाय किती पैसे दिलत त्यांना अहो त्यांना मी 5,000 दिलत किती दिलत. मग 5,000 50 कोंबडे चला निघा नका टाइम खावा आमचा आम्हाला हो त्यांना कोंबड्याला खायला टाकायचंय आम्हाला त्यांच्या कोरडा- नंतर बघू. ए लावते खायला फोन कोरडावाल्याला. चला घ्या. काय कोंबड्या घेतात का आमच्यातल्या होय काय कोण नक्की केलाय तुम्ही. काय गुळ केलाय तेव्हा मग काय ते सरपंच बाई किती तनतन करत होती बरं. अहो मेंबर बाय आता तुम्हाला माहिती आहे का नाही बघितलं तर चोर नाही तर पाचावणं चोर ती मनच आहे मग मला सांगा अहो पण तुम्ही ती शर्टासाठी पैसे घेतले होते माझ्याकडनं. ओके मग आता सांगितलं की तुम्हाला कशासाठी आम्ही बिझनेस चेंज केला हा. बिझनेस माइंड बिझनेस माइंड वापरले हा तुम्हाला नेतात का कोंबड्या आमचं आम्हाला जड झालं तर कोंबड्या नेऊन काय करता. चालते या मग जेवाय संध्याकाळी. हा मग तोंड बिट धुवून. आहे आजच या संध्याकाळी तोंड बिट धुवून. बर चालतंय या चालतंय. निघा हा ए बघितलं का अर्जुन सगळ्या गावात बोबाटा व्हायला लागलाय बरं का. सरपंच आला सरपंचीनं आली अख्खं गाव गेली परत ह्या कोंबड्याची राहिला तिथं डोक्याला उद्योग झालाय त्याची काहीतरी इरेवाट लावावं लागलं गाड्या. कशाला बाकी टेन्शन घेतोय आताच्या आता ह्या कोंबड्या ऐकून टाकू आणि एकल्या कोंबड्या ज्याचं त्याचं समान करू नो टेन्शन की जाळीवाला नको आणि काही नको हे सोपा मार्ग आहे. ह्याचं काय घेऊन बसलाय आता ह्याचं काय घेऊन बसलाय म्हणजे आता उचलायचं नाही काय न्यायचं बरोबर आहे पटकन जाऊ आणि जे काय येतं ना तिघाला सामान्यस करून टाकू कोंबड्या वेळ विकायचं नको. आणि तिघात पैसे घ्यायचे. वेळ नको चला आता अंगलूट येणार धंद काही नको आपल्याला बरं का. कोण म्हणता अंगलट कुठलं धंदा येते ते चला तुम्ही काय तेच करता काय एकच नंबर आहे पक्की चल, चल. कोण आहे का काय नाव तुम्ही आहे की
काय एक नंबर आहे. हाड दिसलं तू एवढं मी मोठं झाडाकडे बघायला लागलो. हा. दिसलं का द्यायचं की. काय आता काय म्हणतोय म्हणल्यावर नाही, काय होत हा बघा, आपल्या ह्या ताईंकडे मी सगळ्यांना बोलावलं ह्यांच्या घरी, ती ह्याच्यासाठी की आपल्या गावात आता चोरांचं प्रमाण लय वाढलंय हो बरोबर आहे, अहो, तुमचं वाढलंय वाढलंय. आणि त्याच्यावर आपल्याला काही ना काहीतरी करून तोडगा काढलाच पाहिजे. हो खरंय तुमचं. बघा ना, आमचं जागरण धरलं, बोकड आणून ठेवलं मी, आणि नेमकं त्याच दिवशी बोकड चोरीला गेलं. होय, बोकड हुडकत हुडकत गेली मी, तर नेमकी तिथं तिघ जण ना, आणि त्यांच्याकडे बी ती बोकड. होय. हो हो ना, बघ ना, आपण बी पोल्ट्री टाकली हा. आणि लगेच 50-60 कोंबड्या चोरीला गेल्या. हो, आणि आपण हुडकत हुडकत गेलो तर तिथं बी तिघच. तिथं बी तिघच. बरोबर आहे तुमचं. कुठंतरी पाणी मुरतंय. हो, मुरतय मुरतय. ऐका की सरपंच, कोणती ग? तुम्ही जर माझ्या पोरावर डाऊट घेत असताल तर माझं पोरगा उपाशी राहील, भीक मागल, पण असलं कधी चोऱ्या करणार नाही. कोण तुमच्या बोरावर नाव घेतय? काय गावात चाललंय ना हे भानगडी, हे सगळं माझ्या लक्षात आलंय का? तुम्ही माझ्या विश्वास ठेवणार आहे का? जे काय प्रकार गावात चाललाय ना, ती तुम्हाला दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवा तुम्ही. चला चला की मग. चला. चला की. वास रे बाबा, त्या दिन्यान गेल्याच्या नादी लागून ना वाटोळ व्हायचं आपलं एका दिवशी. कानाला चिमटा घेतला मी. बोकडाचे पैसे तिघात घे बस. परत कोंबड्या हाणल्या, सरपंचाच्या तिरी गपचं आपलं कसं तर पसावलं. आता आपल्याला काय करायचं ना, घर गाठो आपले मस्त पैकी दुपूर आडवी झाली. हे एवढं काय भेटताय का? फक्त आजच्या दिवसाची एकच चान्स करायचा. कसला? गाडीला बी चावी आहे. कायला काय भेटतय सकाळ सकाळचं तिचं काम टाकू करून आणि तिघात पैसे घेऊन कानाला चिमटा घेऊन. रॉकी ऐकली, जीवा भावाचा मित्र आहे. एवढी एवढी चोरी. दोघांच्या पाया पडतो मी गाड्या. मला काय ह्या धंद्यात पडायचं नाही गाड्या. तुमचं तुम्ही गाडी न्या आणि काही तुमच्या दोघांचाच पैसे घ्या, पण नको गाड्या आपल्याला. पहिल्यापासून तिघाचा एकामेकावर जीव. अरे हाय जीव सगळं खरं, पण ही नंबर प्लेटचं काय करायचं? हा, माचकर लागलं काय डोकं चालवायचं एवढं तुम्हाला कळत नाही. नंबर प्लेटच काढून टाकायची. समज आता ह्या अंधारात कोणी बघत नाही, कोण नाही, काय नाही. जर आपल्याला कोणी हाटाकलं, जर कोणी जर बघितलं तर काय? ती माझा मी बघतो, होय. काय बोलायचं ते मी बघतो. थांबा, ही गाडी जाऊ द्या, गाडी जाऊ द्या, खिचको जरा ही थांबा, गप्पा मारत गसल्यागत करा मस्त पैकी. हा हा, गेली गाडी. हा, खसकाव की पाठदिशी का नारळ पडायचा आहे अजून? हे थांब, मी घेतो घे, त्याला घे तू. वही. हा, चल लवकर. कोणाची गाडी? काय कुणाची गाडी? कोणाची गाडी आहे? ए, ये इकडे 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 इकडे. कुणाची गाडी आहे कुणाची म्हणजे? गाडी आहे त्यांना? हा, कुणाची आहे? कोणाची आहे? आता मी कतल नाही, इकडे आणली आम्ही. तुम्ही हा? काय त्याला पुरावा? काय पुरावा? कागदपत्र दाखवा त्याची, कागदपत्र. तुम्हाला कागदपत्र काय दाखवाय. दाखवायचं? तुम्हाला काय दाखवायचं? कागदपत्र दाखवा. गाडी कोणाची चालवली तुम्ही? कोणाची काय ना, आम्ही नवीन धंदा चालू केलाय, गाडी खरेदी विक्री. तुम्हाला काय कागदपत्र दाखवायची आम्ही? आपण गाडी कोणाची विकताय, कोणाला तुम्हाला कळतंय का? काय काय कळतं का हा? म्हणजे? ही गाडी कोणाची आहे का माहित तुम्हाला? काय काय गिराय काय जाईन? कागदपत्र कुठे आहे त्याची? कागदपत्राचं काय नाही एवढं. थांबा, आमचे अर्जुन भाऊ कोण आहेत? सांगा कागदपत्र कोण आहेत? गाडी कसं आहे का? कुठं चाल? ए, इकडे इकडे या. तुम्हाला दाखवतो कसं यांनी काय चाललंय ते. दूध का दूध आणि पाणी पाणी का पाणी करून दाखवायचं होतं ना. बघा ही काय चाललंय याचा प्रकार. काय चाललंय काय? यांनी हो का, मी हा प्लॅन केला होता. माझ्या मित्राची गाडी इथं हटकून लावली होती. मला माहिती होतं ही 3 जण वरती गेल्यात आणि आल्यानंतर ही गाडी 100% चोरणार आहेत ही मला माहिती होतं, म्हणून मी हा प्लॅन केला होता. काय तुम्हाला वाटलं म्हण- दादा? आलं का लक्षात? पटतंय का तुम्हाला ह्या असल्या गोष्टी? किती विश्वास ठेवायचा, किती विश्वास ठेवायचा तुमच्यावर? माझं काय हा? नाही. होय. अहो, तुमचं तर काय नसतं दरवेळेस. तुम्ही तर मेन सूत्रधार असता सगळ्याचा. खोटं बोलाय पुढं, चोऱ्या कराय पुढं, लपवायला पुढं. अहो, बाहेरनं शिकून आलाय की तुम्ही. असलं होय संस्कार तुमच्यावर. तुम्ही बिघडले आणि ह्यांना बी बिघडवलंय वय. हा, हो का,
आता रॉकी सांगून टाकतो होय? बाबा. ती माझं बोकाड बी तुम्ही चोरलं होतं का काय मग? आणि माझ्या कोंबड्या बर रॉकी आता सगळं सांगून टाकतो. सरपंच आय मेंबर सरपंच बा आम्हाला माफ करा. आम्ही तुमचं बोकाड बी चोरलं, तुमच्या कोंबड्या बी चोरले, पण सगळं आहे ना कशामुळे चोरलं? कशामुळं? आम्हाला लवकर मोठं व्हायचं ना अर्जुन दादाने आमच्या डोक्यात ते प्लॅन घातलेला. अरे चोऱ्या माऱ्या करून कुठे मोठं होतं का? होय सरपंच, मला तेच म्हणायचंय. तुम्ही काय म्हणता चोऱ्या माऱ्या करून कोण मोठं होत नाही, पण मला सांगा, अहो आम्ही एवढं शिकलोय, कंपनीत गेलो, काय म्हणतात कंपनीत कॉन्ट्रॅक्ट बेसवर कामाला घेतो 10,000 रुपये पगार देऊन. हा ते काम करायचे का आम्ही? कशाला शिक्षण केलंय आम्ही? कशासाठी? घरच्यांकडे आता माझ्या आईची काय आशा असेल? पोराने साहेब भाऊ एवढा शिकलाय सवारलाय, 10,000 काम करायचं का आम्ही? मग आधी आहे ना काम दिले पाहिजेत ना आम्हाला सरकारने, गव्हर्नमेंटने सरकारी नोकऱ्या काढल्या पाहिजेत, तेव्हा कुठंतरी आमचं बी कल्याण होईल ना. प्रयत्न करा ना मग. अहो सागर भाऊजी, असं चोऱ्या माऱ्या करून कुठं कामं भेटतात का सांगा बरं तुम्ही? हा हो का? अहो कामच करायचं, तू खाण्या बांधण्याची कामं करा तुम्ही. बघे रॉकी, अहो वहिनी मला काय म्हणायचंय, हो का खन्नी बांधणी करीन, पण आज आम्ही शिक्षण कशासाठी एवढं केलंय हो? अहो, खल्ली केलंय ते बांधणी मान्य आहे की करायसाठी का? आम्हाला, पण तुमच्या आई बाबाच्या अपेक्षा आहे तुमच्याकडनं भरपूर. बरोबर ना. आता तुम्हाला हे कळतंय की तुम्हाला वाटतंय का नाही की बाबा आई बापाने आम्हाला कशासाठी शिकवलंय की कुठंतरी साहेब व्हावं, कुठंतरी काय म्हणजे नाही का चांगल्या पोस्टला असावं का आम्हाला मॅनेजर बिनेजर म्हणून, आणि आम्ही असली कामं रानातली करायची का? आजपर्यंत आम्ही कधी रानातली कामं केली नाहीत. हो का वहिनी? कसं आहे, आई भीक मागू देत नाही, बाप पोट भरू देत नाही, अशी गत झाली शिक्षणवाल्यांची. म्हणून मी काय म्हणतो, खन्नी बांधणी करण्यापेक्षा त्यांना बाबा जे शिकल्या सवारल्या त्यांना चांगल्या कमीत कमी नोकऱ्या भेटाव्यात, हीच आमची इच्छा आहे. काय नाही तर मग हो का शेवटी कसं आहे, पोट भराय जगावं तर लागतंय. मग पोट तर म्हणत नाही की उपाशी राहा, त्याला जगायसाठी मागता येते खायला, मग काय ना काय करावंच लागतंय. लोकांची वृत्ती काय आहे माहितीये का, चांगला वागत असला तर चांगला वागू देत नाहीत, म्हणजे नावच ठेवतात, वाईट वागत असला तरी नावच ठेवतात. मग आम्ही काय करायचं? म्हणून आम्ही आपला हे पर्याय निवडला. हो का? चुकलंच आमचं. मग मी चुकलंच आमचं, पण ती काय पर्याय आहे का सागर? तुम्ही सांगा बरं. काय रॉकी तो पर्याय आहे का? चोऱ्या करायच्या गावातच तुम्ही चोऱ्या करणार, गावाला त्रास देणार, ही पर्याय आहे का तुमचा? अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मग तुम्ही अजून कष्ट करा ना, अजून तुमच्या मेहनतीला फळ येईलच की. आज ना उद्या चांगली लागलच ना नोकरी. सागर, रॉकी, अर्जुन दादा, मी काय तुम्हाला सांगते, कशी म्हण आहे, चोरी माग दुरीन सदा बॉम्बा मारी. कष्ट केल्यालं आपल्याला पुरेसं असतं, आणि असं चोऱ्या केल्यालं आपल्याला कधीच पुरत नाही. हो बरोबर आहे ताईंचं. आलं का लक्षात? करताना काय इथून पुढे असं आता मला तिघांना मी सांगते, कष्ट करून खा, अर्धी खा पण कष्टाची खा. आणि सुखी राहा. खरंच आहे. हो का? आम्हाला एकदा तुम्ही गावकरी लय मोठ्या मनाचा आहे, आम्हाला एकदाच माफ करा, परत आम्ही अशा चुका करणार नाही आणि कुणाच्या नादी लागणार नाही. अर्जुन दादाच्या नादी लागूनच आम्ही हे केलं, पण आता आम्हाला माफ करा. मला माफ करा, नको ती बुद्ध्या माझ्यामध्ये आली आणि त्याच्यामुळे माझ्या नादाने ह्या दोघांची इज्जत गेली. माफ करा आम्हाला. हो का? ही तुमची गाडी घ्या, जातो.